विद्यार्थी कॉलेज लेवलला असतानाच ठरवतो की मला UPSC करायची आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनल घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सल्ला काय असेल? प्रॉब्लेम येतो की कंटेंटचा 4 वर्षाची डिग्री म्हणजे खूप मोठा सिलेबस आहे. तर तो कंटेंट सगळा गोळा करून एका जागेवरती कसा आणायचा. पेपरला जायच्या आधी तुमचं सगळं मटेरियल एका जागेवरती पाहिजे. Consolidated जसं मी म्हटलं की 3-4 तासामध्ये ते रिवाइज झालं पाहिजे. ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये असे काही टॉप किंवा हाय स्कोरिंग टॉपिक आहेत ज्याच्यामधून आपल्याला जास्त यील्ड भेटेल? त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याची कमांड कोणत्या सब्जेक्टवरती आहे त्यावरती डिपेंड करतं. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आता आपण UPSC करतो त्यावेळेस आपण UPSCला प्लॅन ए मानतो, तर ज्यावेळेस आता तुमच्या मते UPSC ॲस्पायरंटने ऑप्शन बी काय ठेवला पाहिजे? म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये असाल तुम्ही ग्रॅज्युएशनच्या, तर ट्राय टू सिक्युअर युअर फ्युचर. Yes. म्हणजे काहीतरी चांगला ग्रॅज्युएशन कंप्लीट करा, त्यामध्ये मास्टर्स करा आणि मग तुमचं सिक्युअर झाल्यानंतर 2 वर्षाचा तुम्ही गॅप घेऊन UPSC करू शकता. पहिला पेपर आणि दुसरा पेपर करताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत? सुरुवातीला सर बेसिक मंत्र आहे. नमस्कार मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कृषी पदवीधर पासून सुरुवात केली, त्यानंतर ते सध्या ॲग्रिकल्चर MPSC मधून कृषी मंडल अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी यावर्षी झालेल्या म्हणजेच भारतातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या किंवा जी परीक्षा सर्वात प्रतिष्ठित आहे अशा परीक्षेमध्ये म्हणजेच UPSCच्या एक्झाममध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 96वी रँक मिळवलेली आहे. असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ज्या काही त्यांच्या संपूर्ण यशामागील ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचा संघर्ष असेल, त्याच्यानंतर त्यांची अभ्यासाची पद्धत असेल, या सर्व गोष्टींचा यशाचा मंत्र आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. आपल्यासोबत आहेत ओंकार पवार सर. त्यांचं कृषी प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. सर, मनपूर्वक तुमचं स्वागत आपल्या प्लॅटफॉर्मवरती. आता या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे यामध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं सरांची जर्नी आणि त्यांचं बॅकग्राऊंड जाणून घेऊया. त्यानंतर त्यांच्याकडून UPSC बद्दल स्ट्रॅटेजी जाणून घेऊया. त्याचबरोबर करिअर गायडन्स, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर MPSC मधील काही संधी असतील, ऑप्शन बी कशा पद्धतीने निवडला पाहिजे आणि UPSC मध्ये ओव्हरऑल जर्नी जी आहे एक विद्यार्थी म्हणून ते अधिकाऱ्यापर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला जो काही गोष्टी लागणार आहेत त्यांना कसा संघर्ष करावा, अभ्यासाची पद्धत कशी असावी, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सरांचं पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आणि आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिला क्वेश्चन माझ्याकडून सरांना. सर, आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल जसं की UPSC IFS रँक 96 पर्यंत आणि मंडल कृषी अधिकारी पदापर्यंतचा तुमचा जो काही प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार सर्वांना. मी ओंकार शैलजा महेश पवार. मी मूळचा थोरतवाडी गाव, इंदापूर तालुका येथील रहिवासी आहे. माझं प्राथमिक शिक्षण भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज वालचंदनगर येथे झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथे झालेलं आहे. 2018 साली ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतरच मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चालू केली होती आणि 2021 च्या जाहिरातीमध्ये MPSC थ्रू घेण्यात आलेल्या ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये मी मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत झालो. जॉईनिंग मला 2024 मध्ये आलं आणि काम करत असतानाच मला UPSCची मेन्स देण्याची संधी भेटली आणि 2025च्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये माझं ऑल इंडिया रँक 96 म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, असा छान असा प्रवास सरांचा या सर्व जर्नीमध्ये राहिलेला आहे. आणि सध्या मला सांगायला पुन्हा एक गोष्ट आवडेल की सर सध्याची जी UPSC सिव्हिल सर्व्हिस मेन्स आहे 2026 साठी होणारी, त्या मेन्ससाठी पण क्वालिफाय आहेत. म्हणजे जसं की सरांचं सिलेक्शन झालं IFS साठी, एक दिवस सरांनी सत्काराचे कार्यक्रम आटोपले आणि दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन आठवडाभरावरती प्रिलिम्स आलेली होती, त्याचा अभ्यास केला आणि सर आत्ता पुन्हा सिव्हिल सर्व्हिस मेन्ससाठी आहेत. म्हणजे सरांची जर्नी मी जवळून पाहिलेली आहे, कारण की सर मला कॉलेजला असताना ज्युनियर होते एका वर्षाने, त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये असताना मी त्यांचे ॲज अ ज्युनियर, ॲज अ UPSC ॲस्पायरंट आणि त्याच्यानंतर एक ऑफिसर म्हणून सर्व जर्नी जवळून पाहिलेली आहे. मग त्याच्यामध्ये आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे सरांसाठी की ज्यावेळेस तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करत होता त्यावेळेस तुम्हाला या स्पर्धा परीक्षांकडे ओढण्याची प्रेरणा कशी भेटली? ॲक्च्युली सर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करण्याचं कल्चर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आणि कॉलेजमध्ये असताना विविध आमचे कॉलेजमध्ये फोरम्स आहेत, जसं की ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन फोरम आहे, नॅशनल सर्व्हिस स्कीम आहे. तर या थ्रू वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून विद्यार्थ्यांना गायडन्स करण्याचे प्रोग्राम्स आयोजित केले जायचे.
मग ते ओव्हरऑल कॉलेजचं असं कल्चर होतं की त्याकडं नॅचरली अट्रॅक्ट होऊन आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. याबद्दल मला अट्रॅक्शन झालं म्हणजे ह्या ओके. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे एक्झामकडे. ॲग्रिकल्चरमध्ये जे काही कल्चर आहे त्याच्यामध्येच थोडंसं UPSC MPSCचं कल्चर अगोदरपासून रुजलेलं आहे असं काही म्हणायला हरकत नाही आहे. येस. ओके. सर, पुढचा क्वेश्चन असा आहे की या संपूर्ण प्रवासात तुम्हाला असा कोणता कठीण टप्पा आला होता आणि त्यातून तुम्ही कशी बाहेर पडलात? 2019 ते 22 हा रफ फेज होता माझ्या ह्याच्यामधला. आणि नुकतंच सुरुवात केली होती. तुम्ही पण होता त्या Yes, फेजमध्ये, yes. आपण एकत्र अभ्यास केलेला आहे. 2019 ते 22 मध्ये लिटरली सर माझी एकही एक्झाम क्लिअर होत नव्हती. सेल्फ डाऊट खूप होते मला त्यावेळेस, की आपण बरोबर डायरेक्शनने चाललेलो आहे का, आपला अभ्यास बरोबर आहे का, कुठे आपण कमी पडत आहेत. तर मग ह्या फेजमध्ये असं एक फेज अशी आली होती की आपण हे सोडून देऊ का असं वाटत होतं. पण मग आतूनच ते करायची इच्छा होती आणि फॅमिली आणि फ्रेंड्सचा पण सपोर्ट होता. सो मी स्टिकअप राहिलो एक्झामसाठी आणि 2021ची जी ॲड होती आपली त्यामध्ये ॲग्रिकल्चर सर्व्हिस याच्यामध्ये सिलेक्ट झालो. ओके. सध्या IFS झाल्यानंतर आपली पहिली भावना काय होती? कसं वाटलं आपल्याला किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया होतात? सर पहिली तर गोष्ट विश्वास बसत नव्हता की ते आपलंच नाव आहे. निश्चितच खूप आनंद झाला मला आणि लिटरली माझा तो रिझल्ट आला त्या दिवशी मी काम करत होतो, म्हणजे मी ऑन फील्ड होतो आणि ते काम करत असतानाच माझा तो रिझल्ट आला होता. येस, येस. आपला कॉलही झाला होता हा, त्या आपला काळामध्ये. कॉलही झाला होता त्यावेळेस. तर ते वेगळी भावना होती की आपण काम करत असतानाच आपल्या पुढच्या वाटचालीचा आपला रिझल्ट आलेला आहे. तो एक एक वेगळी भावना होती ती. आणि पहिला फोन केला तो मी माझ्या घरच्यांना केला, म्हणजे माझ्या बहिणीला केला आणि तिला म्हटलं की वडिलांना कॉन्फरन्सवरती घे. आणि मग मी सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग खूप आणि खुश सर, होते. ह्या जर्नीमध्ये जर पाहिलं की तुम्ही ह्या झगमगाटापासून लांब राहिलेले आहात, जसं की UPSCच्या सिलेक्शननंतर भरपूर सारे सत्काराचे कार्यक्रम वेगवेगळ्या गोष्टींसाठी बोलवलं जातं आणि तुम्ही लगेचच शिफ्ट केलं की पुढची एक्झाम जी आहे किंवा आपल्याला की कलेक्टर व्हायचं आहे किंवा पुढच्या जे काही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, तो कसं तुम्ही म्हणजे हँडल करू शकलात? ॲक्च्युली सर म्हणजे रिझल्ट ह्यावेळेस थोडासा लेट झाला. आय गेस 8 मेला रिझल्ट आला होता. Yes. आणि मग 8 मेला रिझल्ट आल्यानंतर 24 मेला UPSCची पुढची प्री होती. मग 8 मेला माझं सिलेक्शन झाल्यानंतर झाल्या 5व्या म्हणजे 5-10 मिनिटात मला असं जाणवलं की आपली जस्ट 15 दिवसावरती एक्झाम आहे. सो आपण जे काय असेल ते थोडक्यात आपलं घरी जाऊन घरच्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुन्हा येऊयात. कारण ते परत प्रिलिम्सचा जर अभ्यास नसा झाला आणि जस्ट 2 वर्ष कंटिन्यू एक्झाम मध्ये असल्यामुळे फ्लोमध्ये पण होतो. सो मला त्या फ्लोमध्ये राहायचं होतं, कारण फ्लो तुटल्यानंतर परत ते कॅचअप करायला खूप त्रास होतो. सो मग मी तो निर्णय घेतला की आपण थोडक्यात आटपून आपला मी अभ्यास चालू मागच्या 2 करूया. वर्षापासून पाहतोय तुमचं एवढं रिगरस चाललेलं आहे. लोकांना आज तुमची पोस्ट दिसत असेल, पण तुमचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. प्रत्येक प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, कारण की तुम्ही माझ्यासमोरच MPSC फॉरेस्टचा हो. इंटरव्ह्यू दिला. त्याच्यानंतर सिव्हिलची मेन्स दिली, त्यानंतर ॲग्री MPSCची मेन्स दिली, त्यानंतर IFSची मेन्स दिली. हा जो एक रिगरस प्रवास आहे तो मी जवळून पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जर्नी जी आहे वाखाणण्याजोगी आहे. ओके. तर आपण पॉडकास्टच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये प्रवेश करूया. जसं की त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्याकडून UPSCची स्ट्रॅटेजी जी आहे ती जाणून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे आमचा की UPSCच्या तयारीच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींवरती सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे? सुरुवातीला सर बेसिक मंत्र आहे, सिलेबस डिकोड करावा आणि PYQs पाहून घ्यावे. कारण हे केल्यानंतर विद्यार्थ्याला अंदाज येतो की आपल्याला एक्झॅक्टली UPSC आपल्याकडून काय डिमांड करते. सो पहिलं तर ते. दुसरी गोष्ट की मग बेसिक्स असतात आपले, बेसिक कंटेंट, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला म्हणतो, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि स्टिक टू द लिमिटेड सोर्सेस, म्हणजे एक सब्जेक्ट असेल तर एक बुकच रेफर केलं पाहिजे आणि ते मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करून त्याच्यावरती मास्टर झालं पाहिजे आपण त्याचं. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या जसं की विद्यार्थ्यांनी यावर्षीची केल्या आता पाहिजे. UPSCची प्रिलिम्स पाहिली आपण, तर तो अभ्यास असा नव्हता की फक्त प्रिलिम्सचा वेगळा राहील आणि मेन्सचा बरोबर. वेगळा राहील. मग हा जो प्रिलिम आणि मेन्सचा एकत्रित अभ्यास कसा करायला पाहिजे? विद्यार्थ्यांचा अप्रोच कशा पद्धतीचा असायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? जनरली सर म्हणजे मी प्रिपरेशन करताना कसं करायचो, म्हणजे आत्ताची नाही, सुरुवातीची प्रिपरेशन. आत्ता ते जॉब वगैरे असल्यामुळे ते तसं पॉसिबल होत नाही. पण ज्यावेळेस समजा आपण जून-जुलैमध्ये प्रिपरेशन चालू केली, तर आपण सुरुवात करताना जे मेन्सचे टॉपिक्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑप्शनल आहे, तो ऑप्शनल कव्हर केला पाहिजे. Yes. आणि जे बाकीचे सब्जेक्ट्स आहेत, इथिक्स आहेत, सोसायटी आहे, Okay. IRचा पार्ट आहे किंवा इंटरनल सिक्युरिटीचा Yes. पार्ट आहे, हा आधी कव्हर करून घेतला
आणि त्यानंतर मग बेसिक सब्जेक्टकडे आपण वळालो आणि त्यानंतर मग साईड बाय साईड आपण ते कव्हर करू शकतो. म्हणजे आता हा डिफरन्स राहिला नाहीये मेन्सचं प्रिपरेशन आणि Yes. प्रीचं प्रिपरेशन. फक्त की ॲटिट्यूड चेंज होतो. प्रिलिम्समध्ये ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असतं, मेन्समध्ये सब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असतं. सो फक्त ॲटिट्यूड चेंज करायची गरज असते. 1 महिना आधी प्रिलिम्सच्या तो माइंडसेट जर चेंज झाला की त्या माइंडसेटमध्ये गेलो, म्हणजे PYQ जरी पाहिले तरी ऑटोमॅटिकली आपण शिफ्ट होतो त्या झोनमध्ये. ओके, म्हणजे जसं की आता तुम्हाला मला वाटतं 15 दिवसांचा वेळ भेटलेला होता प्रिलिम्ससाठी कारण की ते सगळ्या प्रोसेस आणि त्याच्यानंतर तुमचा जॉब वगैरे त्या सगळ्या गोष्टींमधून तरी पण तुम्ही ते आज की मेन्सला आहात, तर बरोबर. त्याच्याबद्दल हां. एक बेसिक कारण आहे सर त्यामागचं, की फंडामेंटल्स जे आहेत मी म्हटलो Yes. ते फंडामेंटल्स खूप जास्त क्लिअर आहेत. म्हणजे सुरुवातीच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये एवढा अभ्यास केला होता, की जे बेसिक गोष्टी आहेत ते अक्षरशः तुम्ही मला झोपेतून उठवलं आणि विचारलं तरी त्या गोष्टी तरी मी सांगू शकेल. आणि सर्टन गोष्टी अशा असतात एक्झाममध्ये, जसं आपण पण प्रिपरेशनमध्ये होता, की त्या गोष्टी किती वाचल्या तरी लक्षात राहत नाहीत. मग ते बरोबर. पेपरच्या आधीच वाचाव्या लागतात. तर अशा गोष्टी मी आधीच सॉर्ट करून ठेवल्या होत्या आणि पेपरच्या 2 दिवस आधी आपण ते रिवाईज केलं होतं. सो अशा ज्या गोष्टी आहेत ज्या विसरणार आहेत, ज्या आधी रिवाईज कराव्या, बेसिक फंडामेंटल्स क्लिअर असतील आणि PYQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक जनरल ट्रेंड पण लक्षात येतो, की कशा पद्धतीने आन्सर्स दिलेले असतात. सो याच्यावर आपण करू शकतो. ओके, म्हणजे आता UPSCच्या जर यशामधील तुमच्या महत्त्वाच्या 3 गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर तुम्हाला काय वाटतं? 3च नाही अशा की पण जर सांगायच्या झाल्या की महत्त्वाच्या 2-3 गोष्टी तर काय वाटतं? अच्छा, मग आपण डिवाइड करू ह्याला थोडंसं. Yes. एक म्हणजे प्रिपरेशन. पहिली गोष्ट प्रिपरेशन म्हणजे कशा पद्धतीने प्रिपरेशन केली होती. मेन्स स्पेसिफिक सांगतो. मेन्सचा फंडा असा आहे की तुम्हाला खूप कमी टाईममध्ये ते रिकॉल कराव्या लागतात गोष्टी. सो नुसत्या तुमच्या नोट्स असून उपयोग नाही, त्याच्या मायक्रो नोट्सच्या स्वरूपात नोट्स असल्या पाहिजेत आणि त्या मायक्रो नोट्स तुम्ही मल्टिपल टाइम्स रिवाईज केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल असं विचारायचं झालं तर ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या माझ्या स्वतःच्या वेगळ्या नोट्स आहेत ज्या डिटेलमध्ये आहेत, जे मी सुरुवातीला वाचतो. Yes. आणि त्याच्याच मायक्रो नोट्स आहेत जे एनलिस्टिंग टाईप मध्ये आहेत, जे फक्त पॉइंटर्स काढलेले आहेत. Yes. ते मी पेपरच्या आधी वाचतो. सर अशा नोट्स आहेत माझ्यापाशी की म्हणजे 3 तासाच्या फेजमध्ये अख्खा एक पेपर आपण रिवाईज करू शकतो. अशा पद्धतीने मी केलं होतं ते. हा पहिला पार्ट झाला प्रिपरेशनचा. दुसरा पार्ट राहतो फॅमिली. Yes. फॅमिलीकडून भरपूर सपोर्ट भेटला. कधीही प्रेशराईज केलं गेलं नाही आणि कॉन्स्टंटली मोटिवेट करत राहिले, की "हा बाळा, आत्ता नाही झालं, पुढच्या वेळेस होईल. तुझ्या प्रयत्नात तर कमतरता नाही आहे, मे बी तुझी डायरेक्शन चुकत असेल." तर फॅमिलीचा सपोर्ट राहिला. तिसरी गोष्ट की माझे मित्र, ज्यामध्ये आम्ही सगळंच Yes. येतो. म्हणजे अभ्यासातले मित्र पण आणि इतर फेजमधले मित्र पण. तर कॉन्स्टंटली सपोर्टिव्ह होते आणि कॉन्स्टंटली एकमेकांना आम्ही पुश करत होतो. फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं तर अनिकेत सर आहेत, Yes. जे कंटिन्यू मला क्लिअरली सांगायचे की तुझं हे चुकतंय, ते चुकतंय. हे अभ्यासाची गोष्ट झाली. तसंच प्रत्यय आहे, जो अभ्यासातनं फ्रस्ट्रेशन झालं की मी त्याला म्हणायचो, असं असं झालंय, तो म्हणायचं ये चल आज आपण बाहेर जाऊयात वगैरे. सो ह्या त्या 3 गोष्टी मी सांगतो, प्रिपरेशन, फॅमिली आणि फ्रेंड्स, हे खूप मॅटर करते. ओके, म्हणजे की जर पालक हा पॉडकास्ट बघत असेल तर मला जेन्युइनली पालकांना सांगायचं आहे, कारण की मी पण आता अकॅडमीमध्येच पाहतो सर्व गोष्टी. तर त्याच्यामध्ये जो पालकांचा प्रेशर आहे, तो प्रेशर म्हणण्यापेक्षा सपोर्ट असायला पाहिजे असं सरांचं सांगणं आहे. ते सर्व पालकांनी मला वाटतं की थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे. आपल्या पाल्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर न देता त्याला एक सपोर्ट असावा. तो म्हणजे की फायनान्शियल सपोर्ट तर सर्वच पालक त्यांच्या परीने करतात आहे, त्या पद्धतीनेच आपण तिथं पोहोचतोय. बट एक मेंटल सपोर्ट जो असणे ह्या प्रिपरेशनमध्ये, कारण की विद्यार्थी MPSCमध्ये आलेला आहे म्हणजे अभ्यास करतोय असं मला तर वाटतं, कारण की सर्व विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसतात आहे, तेवढा अभ्यास करतात आहे. बट एक सपोर्ट आणि सरांच्या बाबतीमध्ये मी एक जवळून पाहिलेलं आहे, जसं की एक्झामचा मधला जरी थोडासा पिरियड झाला, एक एक्झाम झाली, थोडंसं एक्झॉस्ट झालं की सर मी सरांच्या जर्नी पाहिलेली आहे. सरांचं स्वतः मॉर्निंगला, आता सर आज जरी आपलं पॉडकास्ट सकाळी शूट होत असेल तरी त्याच्यामध्ये सकाळी त्यांचं वॉकिंग वगैरे जे आहे एक 5-10 किलोमीटरचं ते करून त्याच्यानंतर ते आलेले आहेत. किंवा जरी आता मेन्सला असेल तरी तो त्यांचा एक त्यांनी छंद जपलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना स्वतःला शोधण्याचा जो प्रयत्न आहे, सकाळी जो काही सेल्फ टाईम आहे तो त्याच्यामधून देतात. ते एक गोष्ट हायलाईट करण्यासारखी आहे असं मला एक वाटतं. ओके, दुसरं एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आता आपण UPSC करतो त्यावेळेस आपण UPSCला प्लॅन A मानतो. तर ज्यावेळेस आता तुमच्या मते UPSC ॲस्पायरंटने ऑप्शन B काय ठेवला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? जसं की आता तुमच्याकडे काही पोस्ट होत्या
तर तुम्हाला काय ओके. वाटतं या जर्नी? तर यामध्ये पण सर आपण दोन भाग पाडू शकतो. म्हणजे जे Yes. सुरुवातीच्या म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये जे मुलं आहेत हम्म. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांनी ऑलरेडी या UPSCच्या एक्झामकडे आलेले आहेत. तर ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीला जी मुलं आहेत ना, त्यांनी आपलं करिअर सिक्युअर कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे किती financial काय म्हटलं security. गरजेचं आहे. म्हणजे सबकॉन्शियसली ते पेपरमध्ये तुम्हाला अफेक्ट करतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत ते झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये असाल तुम्ही ग्रॅज्युएशनच्या, तर ट्राय टू सिक्युअर युअर फ्युचर. Yes. म्हणजे काहीतरी चांगला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा, त्यामध्ये मास्टर्स करा किंवा MBA करा, अशी ऑप्शन्स राहतात. आणि मग तुमचं सिक्युअर झाल्यानंतर 2 वर्षाचं तुम्ही गॅप घेऊन UPSC करू शकता. आणि त्यानंतर जे ऑलरेडी प्रिपरेशन करतायत, तर म्हणजे UPSC आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर UPSCचा अभ्यास केला तर MPSCचा पण बऱ्यापैकी सेमच आहे सिलेबस आता झालेला आहे आणि सब्जेक्टिव्ह झालेले. सो ॲट अ टाइम 2 एक्झाम Yes. तुमच्या टार्गेट होतात. त्याचबरोबर तुमचा ऑप्शनल, आता फॉर एक्झाम्पल माझा ऑप्शनल ॲग्रिकल्चर होता आणि मी पण सुरुवात UPSCनेच केली होती. तर त्याचा फायदा असा झाला की ॲग्रिकल्चर MPSC मध्ये रिलेटिव्हली मला कष्ट कमी घ्यायला लागलं म्हणण्यापेक्षा की जरा मला कमी जाचलं ते करायला. कारण मला एक रिझल्ट होता UPSCचा, त्यावेळेस तो गेल्यानंतर 30-35 दिवसाचा फेज टाइम भेटला होता ॲग्री MPSC करण्याचा. तर त्यामध्ये मी करू शकलो कारण ऑलरेडी कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होती. त्यामध्ये फक्त रिव्हिजन्सची गरज होती. तर मग हा एक पॉईंट आहे की तुम्ही आता तुम्ही जसं बोलला की ग्रुप बी, प्लॅन बी मध्ये आपण हे पण टार्गेट करू शकतो की तुम्ही ॲग्रिकल्चर MPSC आहे, MPSC फॉरेस्टचे एक्झाम आहेत, किंवा नाबार्डच्या एक्झाममध्ये पण भरपूर ॲग्रिकल्चरच्या मुलांना ऑपॉर्च्युनिटी आहे. तर हा ऑप्शन होऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल असं पाहिलं तर तुम्ही थोडंसं, की मी पण सरांची जर्नी जवळून पाहिलेली आहे. ज्यावेळेस आय थिंक मला वाटतं 2022ला सरांची कृषी मंडल अधिकारी म्हणून निवड झाली. त्याच्यानंतर सरांचे कंटिन्यू रिझल्ट आहेत, प्रिलिम्स असेल, मेन्स ते असेल. सांगतो. म्हणजे आता जे सांगितलं की सिक्युरिटी काय इम्पॉर्टंट आहे, तर सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये Yes. लिटरली एकही एक्झाम माझी क्लिअर नव्हती झाली, एकही प्री नव्हती क्लिअर Yes. झाली, मेन्स सोडून द्या. आणि ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यानंतर ऑटोमॅटिकली तिकडे गेल्यानंतर अभ्यास थोडासा कमी लागतो आपल्याला. तर मग तरी पण एक्झाम्स क्लिअर होत गेल्या का, तर आपण विचार करत नाही जास्त की आपलं काय होईल म्हणून. Yes. सबकॉन्शियसली आपण सिक्युअर असतो, सो ते बेटर पडतं. ओके. मग आता हा जो झाला UPSC बद्दल किंवा सरांचा गायडन्स करिअरबद्दल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जे की ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुमचा होता या जर्नीमध्ये, म्हणजे सिव्हिलला असेल, IFSला असेल किंवा ॲग्रिकल्चर MPSC मधून तुम्ही सक्सेस मिळवलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेण्याच्या मागे कारण काय होतं सर? ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा जर विचार केला तर सिव्हिल सर्व्हिसला पण तोच ऑप्शनल आहे. येस. आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला 2 ऑप्शनल असतात, त्यामध्ये Yes. ॲग्रिकल्चर ऑप्शनल इन्क्लुडेड आहे. येस. तर मग एका ऑप्शनलचा ऑलरेडी तुमचा जो अभ्यास झालेला असतो आणि तो ताण कमी होऊन जातो. प्लस ॲग्रिकल्चर ऑप्शनल बरोबर तुम्हाला घ्यायचं असेल तर आता मी बॉटनी ऑप्शनल घेतलं होतं. त्याच्या मागचं कारण असं होतं की बऱ्यापैकी एक 30-40% सिलेबस जो बॉटनीचा आहे तो ओव्हरलॅप होतो. तर डिफरन्स आहे त्यामध्ये, जरा डेप्थमध्ये करावं लागतं बॉटनीसाठी, पण बेटर पडतं ते. मग ऑप्शनल ॲग्रिकल्चर घेण्याचा हाच माझं हे होतं की 2 एक्झाम टार्गेट होतात. त्याचबरोबर काही नाही झालं तर आपली ॲग्री MPSCला तो अभ्यास आपल्याला फायद्याचा आहे. आणि ऑलरेडी 4 वर्ष ज्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं त्याबद्दल आपल्याला माहीत असतं, तर ते एवढं अवघड पडत नाही. सो ओके. म्हणजे मी पाहतोय आता बरेचसे काही ॲग्री ग्रॅज्युएट आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ॲग्रिकल्चर ऑप्शनल नको, आपण दुसरा ऑप्शनल घेऊ. तर त्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे प्रत्येकाच्या प्रोज आणि कॉन्स असतात. म्हणजे जसं आता मी सांगितलं, ॲग्रिकल्चरच्या प्रोज असे आहेत की तुमचं ऑलरेडी तुमचं बेसिक क्लिअर असतं आणि तुम्हाला फक्त एक्झामच्या दृष्टीने, म्हणजे UPSC जसे एक्झाम कंडक्ट करते त्या दृष्टीने ॲग्रिकल्चरची प्रिपरेशन करावी लागते. ह्या प्रोज आहेत. कॉन्समध्ये म्हणजे असं आहे की रिलेटिव्हली आपण आहे ना की GS कडे आपण दुर्लक्ष करतो किंवा GS मध्ये आपण कच्चं पडू शकतो. तर मग त्यामध्ये आपण प्रिपरेशन करू शकतो ना. कसं जरी पाहिलं तरी ॲग्रिकल्चरला या फेजमध्ये 70-80 मार्क्स येतात. बऱ्यापैकी ऑप्शनलला तेवढेच मार्क येतात. सो काय असं तोटा काही असं वाटत नाही. म्हणजे ज्याच्या त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तो, पण इन जनरल माझ्यासाठी फायदेशीर ठरलं ते. ओके. आता जर ॲग्रिकल्चर ऑप्शनलला सुरुवात करायची तर जे इनिशियल पिरियडमध्ये चालू करतात ते विद्यार्थी, मग त्याच्यामध्ये आपण अशा 2 पद्धतीमध्ये त्यांना डिवाईड करू की जो विद्यार्थी कॉलेज लेवलला असतानाच ठरवतो की मला UPSC करायची आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनल घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सल्ला काय असेल? आणि जे विद्यार्थी बऱ्याच वेळा की आपण डिग्री झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतो, तर त्या दोघांसाठी इनिशियल पिरियडमध्ये काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे?
जी मुलं ग्रॅज्युएशनमध्ये आहेत, म्हणजे समजा फर्स्ट इयर सेकंड इयरला त्यांनी ठरवलं की आपण UPSC करायची, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही डिग्रीच व्यवस्थित करा. Yes. म्हणजे एकदम व्यवस्थित करा, की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित त्यावेळेसच करून घ्या. म्हणजे कसं होतं, इनडिरेक्टली सबकॉन्शियसली तुम्ही ज्यावेळेस आन्सर लिहिता ना, ते आतून येतात. एक्झाम्पल्स असतील, स्पेसिफिक टेक्निकल गोष्टी असतील, Yes. ते नंतर करणं जरा अवघड जातं. सो तुम्ही डिग्री व्यवस्थित केली तर तुमचा ॲग्रिकल्चरचा बऱ्यापैकी पार्ट कम्प्लीट होऊन जातो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तीच मुलं UPSCला शिफ्ट होतील ना, प्रॉब्लेम येतो की कंटेंटचा. Yes. की 4 वर्षाची डिग्री म्हणजे खूप मोठा सिलेबस आहे. Yes. तर तो कंटेंट सगळा गोळा करून एका जागेवरती कसा आणायचा. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, पेपरला जायच्या आधी तुमचं सगळं मटेरियल एका जागेवरती पाहिजे. Consolidated जसं मी पाहिजे. म्हटलं की 3-4 तासामध्ये ते रिवाइज झालं पाहिजे. तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ऑब्व्हियसली कोण चांगला मेंटर भेटला तर मेंटर असावा, म्हणजे चांगलं सांगणारा, म्हणजे पेड मेंटरशिप नाही, पण तुमचा सिनियर असेल, कुणी सांगणारा असेल, जसं की तुम्ही मला सांगत होता तशा Yes. प्रकारे. आता ह्या जर्नीमध्ये जर बघितलं तर आपल्याला पहिला पेपर आणि दुसरा पेपर आहे. तर सर्वात महत्त्वाचं की पहिला पेपर आणि दुसरा पेपर करताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं की नोट्स मेकिंग असेल किंवा जे काही रीडिंग आहे, रिव्हिजन आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा आपण पाहतो की आन्सर रायटिंगमध्ये आपले विद्यार्थी जे आहे ॲग्रिकल्चरवाले थोडेसे कमी पडतात, बरोबर, असं बरोबर. आपल्याला पाहायला भेटतं. मग त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे माझं पण ऑब्झर्वेशन आहे आणि माझ्या बाबतीत पण ते झालेलं आहे Yes. की जेवढी बाकीच्या ऑप्शनलवाली मुलं ऑप्शनलला इनपुट देतात तेवढं आपण देत नाही. म्हणजे बाकीची मुलं जर अर्धा वेळ देत असेल तर आपण 25-30% वेळ देत असतो. Yes. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रायटिंग नावाचा प्रकार हा खूप कमी आहे Rare ॲग्रिकल्चरमध्ये. आहे. हां, म्हणजे खूप, म्हणजे माझ्या बाबतीत पण ते झालं होतं, पण ते इंटेन्शनली नव्हतं केलं, मला वेळच खूप कमी होता ते पण तुमच्या बाबतीत करण्यासाठी. असं झालं की तुम्ही नंबर ऑफ एक्झामच एवढं हां, दिलं की दिले ते होते, तुमचं त्यामुळे ते ॲक्च्युअली त्या पॉसिबल प्रॅक्टिस झालं. तिथं झाल्या सगळ्या गोष्टींची. तर आन्सर रायटिंग केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करताना त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअली कळतं की आपल्याला रिकॉल किती होतंय Yes. आणि जे पाहिजे ते रिकॉल होतंय का, हा. आणि जो कंटेंट आहे तोच आपण वेगळ्या पद्धतीने कसा मांडू शकतोय. फॉर एक्झाम्पल पेपर 1 म्हटलं, तुम्ही बोलला की काय चुका करतात मुलं. पेपर 1चं जर पाहिलं तर मुलांचं जनरल लिहिण्याचं खूप म्हणजे खूप जनरल आन्सर्स लिहितात. सो मग त्या एक्झामिनरला तेवढे मार्क देऊशी वाटत नाहीत. मग त्यामध्ये जर तुम्ही केस स्टडीज घातल्या, एक्झाम्पल्स घातली, डायग्राम्स, मॅप्स जर घातले तर भरपूर स्कोर इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल आता सांगतो की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर विचारलं किंवा क्रॉपबद्दल काहीतरी Yes. विचारलं तर तुम्ही मॅप काढू शकता. त्या मॅपमध्ये हायलाईट करू शकता की ह्या एरियामध्ये प्रोडक्शन जास्त आहे, रादर दॅन रायटिंग. तुम्ही मॅप काढून चांगलं रिप्रेझेंट करू शकता, म्हणजे ते वेगळापणा दिसतो म्हणजे त्यामध्ये. जसं की आपण परवा आपलं डिस्कशन झालं होतं ज्याच्यामध्ये की बाबा सेंटर ऑफ ओरिजिन ज्यावेळेस दाखवते त्यावेळेस आपण वर्ल्डचा मॅप काढायला पाहिजे आणि एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये तो क्वेश्चन बॉटनीच्या एक्झाममध्ये आला होता, म्हणजे बॉटनीच्या पेपरमध्ये होता. Yes. तर त्यावेळेस त्यांनी 11 आपले सेंटर्स ऑफ ओरिजिन आहेत. मग ते सरळ 8 लिहिण्यापेक्षा मग असं त्यावेळेस विचार केला की आपण मॅप काढूयात, आणि प्रॅक्टिस होती, सिव्हिलला केली होती Yes, yes. की 15-20 World map. सेकंदामध्ये वर्ल्ड मॅप काढून होतो. तर ते करून मग सेंटर्सची नावं टाकून तिथे लेबलिंग वगैरे करून ते जरा इम्पॅक्टफुल वाटलं मला ते. म्हणजे तुम्ही आपला स्वतःचा एक युनिकपणा जपू शकता त्याच्यामधून, हो, आणि हो. तो एक इसेन्स एक्झामिनरला दाखवू शकता बरोबर. की माझा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे त्याच्यामधून. ओके, त्या गोष्टी. त्याचबरोबर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण ज्यावेळेस पाहतो ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना 300+ मार्क्स गेलेले आहेत, तर ह्याच्यासाठी की काय असायला पाहिजे, की कोणत्या गोष्टी करायला पाहिजे? 300+ जर जायचं आहे तर आपण जे की म्हटला तुम्ही की पहिल्या पेपरमध्ये जनरल न जाता की सायंटिफिक अप्रोच असायला पाहिजे, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? ॲग्रिकल्चर ऑप्शनलबद्दल स्पेसिफिकली 300 पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे आहेत सागर मिसाळ जे IAS आहेत, Yes. जे बॅचमेट आहेत आमचे, त्यांचा स्नेहल मॅडम आहेत. 303 होते आणि स्नेहल मॅडमचे 320 मार्क्स होते समथिंग. तर मग यांच्या ज्यावेळेस मी नोट्स पाहिले ना सर, ते एकदम क्रिस्प नोट्स होत्या, एकदम Yes. टू द पॉइंट्स नोट होत्या, आणि खूप छोट्या नोट्स होत्या की जे कंटिन्युअली ते रिवाइज करतील. म्हणजे डिमांड, परत त्यांचे पेपर जर पाहिले ना आपण, तर त्यांनी खूप व्यवस्थित डिमांड ॲड्रेस केली होती, आणि स्पेसिफिकली एक्झाम्पल्स पुट करून त्या व्हॅल्यू ॲड केलं होतं आन्सरमध्ये. तर हे एक आहे. आणि हे प्रिपरेशन करण्यासाठी जसं मी म्हटलं की तुमच्या मायक्रो नोट्स आणि मल्टिपल टाइम्स तुम्ही रिव्हिजन कसं कराल त्यावरती जास्त भर दिला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, आपण पेपर 1 मध्ये प्रिपेअर करत असताना आहे ना, की तो एक्सटेन्शनचा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, Yes. तो रिलेटिव्हली कमी अभ्यास करतो त्याचा. म्हणजे मी पण Minor तसंच म्हणून केलेलं आपण होतं. त्याला- हां, मायनर म्हणतो आपण, आणि म्हणताना अभ्यास Yes. करताना आपण मायनर सब्जेक्ट्सच म्हणतो. Yes. तसंच पेपर 2 मध्ये आपण गेलं तर एन्टोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, Food security. फूड सिक्युरिटी आणि हॉर्टिकल्चर याच्याकडे रिलेटिव्हली कमी लक्ष देतं.
तर आता जर तुम्ही ट्रेंड पाहिला मागच्या 2-3 वर्षाचा, तर त्यावरती क्वेश्चन भरपूर यायला लागलेत आणि Yes, yes. कंपल्सरी क्वेश्चन्स मध्ये यायला लागलेत. सो माझी अशी ॲडवाईस राहील की तुम्ही त्या सब्जेक्ट्सकडे पण व्यवस्थित लक्ष द्यावं, म्हणजे इक्वल वेटेज द्यावं सगळ्यांना, रॅदर दॅन प्रायोरिटायझिंग सब्जेक्ट्स. म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीला मायनर आणि मेजर असं काही कन्सिडर करू नका. सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा सगळे आपले 15 सब्जेक्ट आहेत, 15 सब्जेक्ट असं म्हणून चाला किंवा 15 टॉपिक आहेत आपल्याला ऑप्शनलमध्ये, बरोबर. पहिल्या पेपरचे आणि दुसऱ्या पेपरचे, त्या पद्धतीने चाललं पाहिजे. आणि हे पण सांगतो की हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टली पण करू शकतो. Yes. फॉर एक्झाम्पल पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी असे सब्जेक्ट्स आहेत की तुम्ही सगळे नाही करू शकत Yes. त्याला. तर मग त्याला आपण स्मार्टली कसं करू शकतो, मी एक एक्झाम्पल देतो. Yes. तर आपण जर एंटोचं पाहिलं तर तुम्ही क्लासिफाय करू शकता पेस्टला ऑर्डर्सनुसार, म्हणजे Yes. लेपिडोप्टेरन्स, कोलेप्टेरन्स असे आपण भाग Diphtheria. पाडले आणि प्रत्येकाचे सिम्पटम्स आणि नेचर ऑफ डॅमेज बऱ्यापैकी सेम असतं. सो त्याचे कॉमन पॉईंट्स होतात म्हणजे प्रत्येक इन्सेक्टचे, आणि प्रत्येक इन्सेक्ट जर तुम्ही पाहिला, पेस्ट जर पाहिली, तर त्याचे एखादा दुसराच एक खूप स्पेसिफिक वर्ड असतो जो त्याचा मेजर सिम्पटम्स Yes. असतात. तर तो शब्द लिहून काढायचा नोट्समध्ये, आणि बाकीच्या नेचर ऑफ डॅमेज तर बऱ्यापैकी सेम असणार आहे. सो तुम्ही असं क्लासिफाय करून तयारी करू शकता. तसंच पॅथॉलॉजीचं पण तुम्ही रश सगळे एकत्र करू शकता, स्मट्स एकत्र करू शकता, व्हायरल डिसिजेस, बॅक्टेरियल डिसिजेस, असे कंपार्टमेंट्स पाडून असे वेगवेगळं टाईपनी लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला पण ते सोपं जातं. ओके, बट त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन जपलं पाहिजे. जपलं पाहिजे. की बऱ्याच स्पेसिफिकेशन वेळा- जपलं पाहिजे म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल पॅडीचं जर पेस्ट विचारलं तर तुमच्यापेक्षा ऑलरेडी तो चार्ट पाहिजेच ना, की किती डिसिजेस आहेत आणि किती त्याचे सॉरी काय म्हणतात आपण बॉटनिकल सायंटिफिक नेम्स जे ते तर माहीतच पाहिजेत. हे Okay. त्याच्या पलीकडचा पार्ट सांगितलं. आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये जर पाहिलं तर PYQचा भरपूर सारा मोठा रोल आहे, कारण की आपण पाहतो आता मी पण बरोबर. ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे क्लासेस घेतो, तर त्यामध्ये की एक 60 to 70% आपल्याला PYQच्याच बेसिसवरती क्वेश्चन्स आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर. येस. तर त्याचं महत्त्व कसं वाटतं तुम्हाला, की काय असायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याच्या डायमेन्शन्स वगैरे काढल्या पाहिजेत? निश्चितच सर, PYQ जर तुम्ही सगळे केले म्हणजे टॉपिक, जसं तुम्ही आता ते एक 31 बुक years चं पब्लिश PYQ. केलेले 31 वर्षामधले PYQs तुम्ही टॉपिक वाईज सॉर्ट केलेले आहेत Yes. आणि त्याबद्दल कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत आणि ते कोणत्या प्रकारे आलेले आहेत ते पाहिलं. डायमेन्शन्स. तेवढे क्वेश्चन जरी झालं तरी तुमचे 70-80% ऑफ सिलेबस कव्हर होऊन जातो, आणि राहिलेला एक 10-20% जो सिलेबस असतो तो बाउन्सर्स असतात, ते सगळ्यांनाच बाउन्सर्स असतात. तर ते इन जनरल तुमच्या जनरल नॉलेजवरती किंवा ॲनालिटिकल रिझनिंगवरती तुम्ही सोडवू शकता. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जसं आता ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये जर पाहिलं तर आपण वेगवेगळ्या डायग्राम्स असतील, म्हणजे ॲन्सर रायटिंगमध्ये थोडंसं जाऊया आपण, की डायग्राम असतील, फ्लो चार्ट असतील, डाटा असेल किंवा करंट अफेअर असेल, याचा उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजे, किंवा तो करताना आपले ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी थोडंसं कमी पडलेले असं मला पाहायला भेटतं. कारण की मी आता ॲग्री MPSCमध्ये पण पाहिलं आणि राज्यसेवेच्या ऑप्शनलमध्ये पण पाहिलं किंवा UPSCच्या ज्या ऑप्शनलच्या टेस्ट सिरीज आहेत त्याच्यामध्ये पाहिलं, तर तो एक माइंडसेट, कारण की मी तुमच्या याच्यामध्ये पाहतो की पेपरमध्ये किंवा तुमच्या बोलण्यामध्ये त्या गोष्टींचा मोस्ट ऑफ द रोल आहे असं मला जाणवतं तुमच्या लिहिण्यामध्ये. म्हणजे डाटा फॉर एक्झाम्पल, डाटा आपण इकॉलॉजी, क्लायमेट चेंज, Yes. फूड सिक्युरिटीचे जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये आपण रिपोर्ट्सचा वापर करू शकतो. Yes. फॉर इंट्रोडक्शनमध्ये ॲज पर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता ॲज पर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि तो डाटा कोट करू शकता. तसंच क्लायमेट चेंजला भरपूर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा नीती आयोगचे रिपोर्ट असतात. ते तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये जर तुमचा शब्द आला नीती आयोग, अकॉर्डिंग टू नीती आयोग किंवा अकॉर्डिंग टू जो काही स्टँडर्ड सोर्स आहे, तर ऑटोमॅटिकली तुमच्या पेपरचं म्हणजे तुमच्या आन्सरचं Weightage. वेटेज वाढून जातं. त्याचबरोबर जसं की मी सांगितलं की डायग्रामचा उपयोग असा होतो की तुम्हाला वेळ खूप कमी पडतो. असं होतं की शेवटचे 2-3 क्वेश्चन तर तुम्हाला लिहायला 4 मिनिटं, 5 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं असेच राहिलेले असतात. त्या एवढ्या वेळात 2 पानं आपली लिहून होत नाहीत. मग त्यामध्ये डायग्राम्स जर तुम्ही वापरले तर ते आन्सर इफेक्टिव्हली तुम्ही जे लिहून कन्वे करणार आहे ते डायग्रामॅटिकली कन्वे करू शकता. ओके. बघा तुमच्या मते की ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये असे काही टॉप किंवा हाय स्कोरिंग टॉपिक आहेत ज्याच्यामधून आपल्याला जास्त यील्ड भेटेल रादर दॅन, किंवा एक सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जसं की आपल्याला 8 पैकी 5 क्वेश्चन चॉईस करायचे आहेत, तर चॉईस ऑफ क्वेश्चनवरती काय काय आपलं सांगणं राहील विद्यार्थ्यांना? म्हणजे आता असं हाय मार्क्स गेनिंग एरियाज म्हणण्यापेक्षा आहे ना, मग त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याची कमांड कोणत्या सब्जेक्टवरती आहे त्यावरती डिपेंड करतं. आता समजा
KVK सारखा जर क्वेश्चन आला Okay. आणि मॅन्डेट्स ऑफ KVK विचारले तर तुम्हाला ते 4-5 मॅन्डेट्स माहीत असतात. ते 4-5 मॅन्डेट्स जर तुमच्या आन्सरमध्ये गेले तर तेव्हा एक्झामिनरला मार्क्स देणं भागच आहे ना, रॅदर दॅन मग ओपन वाईड एंडेड क्वेश्चन चूज करण्यापेक्षा नॅरो एंडेड क्वेश्चन चूज केला की ज्याचं तेच आन्सर आहे तर तिथे मार्क्स येण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे जे आपण म्हणजे बॉटनी, फिजिओलॉजी, ब्रीडिंगच्या टॉपिक्स आहेत जिथे त्यांचे क्वेश्चन्स खूप असे क्रिस्प असतात, जिथं ते लिहिलं की तुम्हाला मार्क्स भेटणारच आहेत. म्हणजे ऍव्हरेज मार्क्स तर ते भेटणारच आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्या जर्नीमध्ये पाहत आलोय सर्वांच्या की सेकंड पेपरला हायेस्ट मार्क आहेत रादर दॅन फर्स्ट पेपरपेक्षा, कारण की सेकंड पेपर सायंटिफिक लाईनवरती आपल्याला लिहावा लागतो, त्याच्यामध्ये बाकी जास्त लिहिण्यासारखा स्कोप नाहीये तसं आपल्याला पहिल्या पेपरमध्ये आहे. तसं की सेकंड पेपरमध्ये आपण पहिल्या पेपरला काय होतं, पहिल्या पेपरला त्यांचे क्वेश्चन्स असे खूप ओपन एंडेड असतात आणि ओपन एंडेड असल्यामुळे प्रत्येकाचं आन्सर डिफर होत जातं किंवा असं मुलांना वाटतं की आपण पॉईंट्स भरपूर लिहित पण ते पॉईंट्स रिपीटेडच असतात. पण ह्या वर्षी काय झालं सर, मला पेपर 1 मध्ये जास्त मार्क आले पेपर 2 पेक्षा. तर त्याचं ते कारण आहे की माझे ते 2 तासात मी रिवाइज केलं होतं ते, आणि जसे क्वेश्चन आले जसं माझ्या नोट्स मध्ये लिहिलं तसं आहे असं मी खरंच म्हणजे ह्याच्यामध्ये छापल्यासारखं आहे. बाहेर आल्यानंतर ते जाणवलं म्हणजे एकदम की आपण चांगला पेपर लिहून आलेलो आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला विचारलं, कारण की तुमच्याच पेपरमध्ये आतापर्यंत मला की पहिल्या पेपरमध्ये जास्त मार्क आलेत रादर दॅन सेकंड पेपरपेक्षा असा माणूस भेटलेला आहे मला पहिल्यांदा. कारण की मी पण पाहतो एवढ्या दिवसापासून मोस्ट ऑफ द स्टुडंटला जे आहेत ते पहिल्या पेपरला कमी मार्क आहेत, दुसऱ्या पेपरला जास्त मार्क आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मी एक असा ट्रेंड पाहिलेला आहे आपल्या ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांचं की, कारण की आपण जसं की ॲग्रोनॉमीचं एखादं क्रॉप आलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण जसं की वीट विचारलेलं, पण आपल्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं की 4च वेड पाठ केलेले. मग ते वेड खरीपात येत असेल तरी आपण ते रब्बी क्रॉपमध्ये लिहितोय आणि विद्यार्थी बाहेर आल्यानंतर म्हणतो की सर मी अटेंड केला होता क्वेश्चन आणि मला मार्क्स नाही आलं. तशा एक गोष्टी आहेत. मग त्या एक्झॅक्टली तुम्ही बोलला. आणि जसं मी पहिल्यांदा म्हटलं की म्हणजे ते 3 तुम्ही कारण विचारलं, त्यामध्ये फ्रेंड्सचा रोल कसा असतो, तर हा जो ही गोष्ट आहे का नाही मला धीरज कडून कळाली होती. धीरज घोळवे ज्युनियर आहे, मला UPSCचाच अभ्यास करतो, त्यांनी सांगितलेलं की अशा प्रकारे एक्झॅक्टली बॉटनीचं तर बऱ्यापैकी प्रिपरेशन मी त्याच्या थ्रूच केलेलं आहे. म्हणजे असं मग तो रोल इम्पॉर्टंट पडतो की जसं मी फ्रेंड्सचं बोललो आणि हे ज्या गोष्टी आहेत क्रिस्प असणं तुमच्या नोट्स. ओके. आणि याच्यामध्ये उत्तर लेखनामध्ये एक जे की इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आता आपल्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे आपण पाहतो की ॲग्रिकल्चरवाले इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन लिहितात आणि बॉडीमध्ये लिहितात पार्ट, पण कन्क्लुजनचा पार्ट मोस्ट ऑफ द विद्यार्थी आपले स्किप करतात. तर याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे आता ह्याच्यात कसं होतं की आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही UPSC कशा पद्धतीने चेक करते, पण प्रॉब्लेम असा होतो की 10 मुलं जर आन्सर लिहिणार असतील आणि त्यातल्या 8 मुलांनी कन्क्लुजन लिहिलं आणि तुम्ही नाही लिहिलं तर चान्सेस आहेत की तुम्हाला कमी मार्क भेटण्याचे. त्यापेक्षा मग तुम्ही कन्क्लुजन ऑलरेडी, आता ॲग्रिकल्चरमध्ये असं काही वेगळं कन्क्लुजन नसणार आहे की ते वरचं जे आपण आन्सर लिहितो त्याचं समराईज करून जर लिहिलं किंवा आधीच तुम्ही जर कन्क्लुजन तयार करून ठेवलं असेल. फॉर एक्झाम्पल क्लोरोप्लास्टला आपण जसं किचन ऑफ द हे म्हणतो, किचन ऑफ प्लांट, किचन ऑफ द प्लांट, तसं तो वर्ड जर कन्क्लुजन मध्ये आला तरी बेटर होऊन जातं. म्हणजे कन्क्लुजन ऑलरेडी तयार असेल तर वेल अँड गुड, नसेल तयार तर समराईज करून टाकायचं ह्याच्यामध्ये. टोटल आन्सर मधलं समरी जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. जसं की जेनेटिक रिसोर्सेसला आपण की बाबा स्टोर हाऊस ऑफ व्हेरिएबिलिटी आहे असं एक पर्टिक्युलर शब्द जो आहे तो यूज करू शकतो. किंवा जसं की आपलं परवा दिवशी डिस्कशन झालं की लिप लाईट आलाय, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक वर्ड महत्वाचे आहे जे की क्रिसेक जो आहे तो महत्वाचा आहे. तशा पद्धतीने. ओके. आता नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊया आपण. जसं की ॲग्रिकल्चर MPSC आणि थोडासा करिअर गायडन्स बद्दल आपण बोलूयात, ज्याच्यामध्ये की बाबा ॲग्रिकल्चर MPSC करत असताना ॲग्रिकल्चर MPSC आणि UPSC वेगळी आहे की त्याचा तुम्हाला रिलेटिव्हली कशा पद्धतीने फायदा झाला दोन्हींचा एकत्र? आता त्यात ज्यावेळेस मी दिली होती त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती, आता सब्जेक्टिव्ह झालेली आहे. आणि सिलेबस पण मला वाटतं ॲग्रिकल्चर MPSCचा थोडासा वास्ट सिलेबस आहे. 13 पेजेसचा सिलेबस आहे. 13 पेजचा सिलेबस आहे. पण एक कॉमन गोष्ट आहे की पेपर तुमचे सब्जेक्टिव्ह आहेत. ॲग्रिकल्चर MPSCचा जर अभ्यास केला तर ऑटोमॅटिकली तुमचा UPSCचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर होतोय आणि डेप्थ मध्ये कव्हर होतोय.
म्हणजे आता जसं की तुम्ही म्हटलं की ऑब्जेक्टिव्हला मी होतो आणि ऑब्जेक्टिव्हला सिलेक्शन झालं, पण मला हे अजून एक नमूद करायचं आहे की इन बिटवीन सर या वर्षीचा जो ॲग्रिकल्चर एमपीएससीचा रिझल्ट लागलेला हा त्याच्यामध्येही सरांचं डिस्क्रिप्टिव्हला सिलेक्शन आहे. कारण की मला वाटतं एमपीएससी फॉरेस्ट झाली आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एमपीएससी हो झाले. हो हो फॉरेस्टचा पण तुम्ही एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला होता, जे की एसीएफसाठी जागा हो होता. हो पण सरांच्या नशिबामध्ये मला वाटतं की मोठी पोस्ट लिहिलेली होती फॉरेस्टमधली, जे की IFS. कारण की एमपीएससी फॉरेस्टला थोडंसं दुर्भाग्यपूर्ण काही गोष्टी घडल्या आणि ज्या गोष्टी की IFSसाठी UPSCसाठी घडल्या. म्हणजे की ॲग्रिकल्चर करत असताना जो की डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केलेला आहे त्याचा सगळीकडेच फायदा होणार आहे. कारण की सायंटिफिक लाईनवरती गोष्टी आहेत तर सर्वकडे सेम आहे. बरोबर. त्याचा फायदा तुम्हाला दोन्हीकडे होऊ शकतो. ओके. सध्या महत्त्वाचं की जसं की तुम्ही आता सध्या कृषी मंडल अधिकारी म्हणून शाहूवाडीला मला वाटतं की तुम्ही आता हो. आहात कार्यरत. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा अनुभव काय भेटला कृषी मंडल अधिकारी असताना, ज्याचा की फायदा तुम्हाला आता ओव्हरऑल जर्नीमध्ये होतोय? स्पेसिफिकली सांगायचं झालं तर ते ॲग्रिकल्चर सर्व्हिस असल्यामुळे आपण बऱ्यापैकी जे ॲग्रिकल्चरची सगळी काम आहेत, आता मी कृषी अधिकारी गुण नियंत्रण म्हणून काम पाहतोय तिकडे. Yes. फर्टिलायझर, सीड्स आणि इन्सेक्टिसाइडचं जो क्वालिटी कंट्रोलचं काम आहे ते माझ्याकडे आहे. पण त्याच्या आधी काम करत असताना फॉर एक्झाम्पल एकदा तुम्ही राईस पॅडीचं जर विचारलं तर मला खूप व्हरायटी माहीत आहेत त्याच्या. Yes. आणि स्टँडर्ड बुकमध्ये जे जुन्या व्हरायटी लिहिलेल्या असतात त्यापेक्षा ॲक्च्युली आता मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटी चालू आहेत त्या माहीत असतं. प्लस मी त्यामध्ये क्लासिफाय पण करू शकतो की गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट सीड कॉर्पोरेशनच्या व्हरायटीज कोणत्या आहेत, BSKKVच्या व्हरायटीज कोणत्या आहेत. तर ह्या गोष्टी ह्या पेपरला मला जरा ते कामाला आलं. याच्या व्यतिरिक्त एक्सटेन्शनचं ॲक्च्युली आपण तेच काम करतो जे Yes, आपण ते वाचतो, तर ते इफेक्टिव्हली मला मांडता आलं होतं एक्झाममध्ये. की जसं की फॉर एक्झाम्पल फार्मर फील्ड स्कूल्स असतात, त्याचे 6 वर्ग असतात, म्हणजे 5 वर्ग असतात, एक शेती दिन असतो, म्हणजे Yes. त्याला आपण फार्म स्कूल म्हणतो. Yes. ते कशा पद्धतीने हे करतात, म्हणजे टेक्निकल गोष्टी माहीत नसतात, म्हणजे Lab to land आपल्या program कसा लॅब टू चालतो. लँड प्रोग्राम कसा चालतो. तर ह्या गोष्टीचा फायदा एक्झाम मध्ये म्हणजे झाला. ज्या गोष्टी आपण लिहितोय त्या जगायला भेटलेल्या आहेत हा, तुम्हाला आणि ॲग्रिकल्चर. आन्सर्स मध्ये थोडीफार प्रॅक्टिकलिटी पण येते. ज्यावेळेस तुम्ही फील्डवरती काम करता त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल फील्डवरती चाललेलं Yes. काय आहे ते कळतं. मग ते ऑटोमॅटिकली 2-4 पॉईंट्स तिथं वाढून जातात तुमच्या आन्सर्स मध्ये. ओके. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आहेत त्यांच्यासाठी सध्या काही करिअर अपॉर्च्युनिटीज जर MPSC UPSC किंवा या क्षेत्रामध्ये जर सांगायच्या झाल्या, किंवा रादर तुम्हाला ज्या माहीत असणाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हे करू शकतात? म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज Career. भरपूर आहेत सर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्री बिझनेसेस, जसं की माझ्याच बॅचमधलं प्रत्यय आहे, त्याची फर्टिलायझर कंपनी आहे. आपला ज्युनियर अक्षय मासाळकर, Yes. ज्यांनी त्या वर्मी कंपोस्टमध्ये Project चांगला बिझनेस चालू केला. हे झालं बिझनेसमध्ये. त्यानंतर आता ॲग्रिकल्चरची मुलं बऱ्यापैकी MBA कडे ॲग्री MBA कडे वळलेले आहेत, म्हणजे चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये. फॉर एक्झाम्पल माझा बॅचमेट शुभम शिंदे चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे. परत रिसेंटली IIM अहमदाबादमध्ये पण आपल्या कॉलेजची मुलं भरपूर Yes, yes. सिलेक्ट झालेले आहेत. तो एक दुसरा पार्ट झाला MBA करून प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाणं. तिसरं रिसर्चमध्ये पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. विशाल आहे जसं. हा, जसं की विशाल म्हेत्रे जे आहेत ते DRDO मध्ये आता सायंटिस्ट आहेत. किंवा अब्रॉडमध्ये पण भरपूर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जसं की बाहेर तुम्हाला स्पॉन्सर करतात जायचं असेल तर. त्याबरोबर मग ह्या गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या एक्झाम्स आहेत. नाबार्ड आहे, RRB आहे, त्यानंतर बँकिंगचे ते AFO. हे आहे, AFO आहे. परत ॲग्री MPSC फॉरेस्ट, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत करण्यासारख्या. म्हणजे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट याच्यामध्ये जर बघितलं जर्नीमध्ये, तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त MPSCमध्ये जर कोणाला एका प्रिलिमवरती एक्झाम देता असतील तर तो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे अख्ख्या MPSC UPSC मल्टिपल ठिकाणी नॉलेज चालतं. म्हणजे आता ते सोडा, MPSC जरी पेपर Yes. घेतला मागच्या 3 वर्षाचा, हम्म. तर 3-4 क्वेश्चन असे असतात की फक्त त्या ॲग्रीच्याच मुलांना माहित असतात. 2024ला MPSCच्या प्रीमध्ये क्वेश्चन आला होता, टोमॅटो ओपनिंग क्लोजिंग मध्ये कोणत्या आयनचं इम्पॉर्टन्स असतं. डोळे झाकून पोरांना माहित होतं आपल्या K+ ठरणार आहे. UPSCला पण येतात क्वेश्चन. येस. आता Directly. जस्ट कंबाईनची एक्झाम झाली, मला वाटतं 14 तारखेला झाली. त्याच्यामध्ये 7 ते 8 क्वेश्चन आपल्या ॲग्रिकल्चरमधून अरे वा. आहेत. त्याचा फायदा जो आहे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना होतो. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की राज्यसेवा MPSC MPSC फॉरेस्ट असेल किंवा UPSC असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे, की अगोदरच आपण काही बरेच जण म्हणतात की डायरेक्टली UPSCला सुरुवात करा, तर याच्यामध्ये तुमचं मत काय आहे? प्रत्येक मुलावरती डिपेंड करेल ते, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे, त्याची गरज त्या घडीला काय आहे. पण जसं की म्हटलं की अशी कोणती तरी एक्झाम चूज करा ज्याचा अभ्यास करून तुम्ही मल्टिपल एक्झाम्स टार्गेट करू शकाल. जसं की 2022-23 पर्यंत
राज्यसेवा होती. म्हणजे राज्यसेवेचा जर अभ्यास केला, राज्यसेवा मेन्सचा, Yes. तर तो एवढा वास्ट सिलेबस होता की तुमच्या त्या राज्यसेवा मेन्सच्या अभ्यासावरती तुम्ही मल्टिपल एक्झाम्स क्लिअर करू शकता. कंबाईन होते, ग्रुप बी होते, ग्रुप सी होते, इतर एक्झाम्स असतील त्याच्या अभ्यासातून होतात. युपीएससीच्या प्रीला त्याचा फायदा होतोय. Yes, yes. तर त्यावेळेस ती एक्झाम होती. ह्यावेळेस म्हणजे युपीएससी आणि एमपीएससी सेम झालेले आहेत. सो त्या अभ्यासावरती पण मल्टिपल एक्झाम्स टार्गेट Okay. होतात. आता आपण थोडंसं की पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. इंटरव्ह्यू अँड पर्सनॅलिटी जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इंटरव्ह्यूमधील असा कोणता अनुभव होता की जो आजही तुमच्या लक्षात आहे? युपीएससीचा इंटरव्ह्यूमध्ये असेल किंवा तुम्ही एमपीएससी फॉरेस्टचा इंटरव्ह्यू दिलाय, ॲग्री एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलाय, तर ह्या तिन्ही इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीचा फरक आहे आणि कशा पद्धतीचा अप्रोच असायला पाहिजे विद्यार्थ्यांचा? कारण की आता एमपीएससी फॉरेस्ट झालेली आहे, त्याची मेन्स झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आहे, त्याचा पण तुम्ही मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिलेला आहे. हो, तर हो. काय तुमचं सजेशन्स राहतील? बेसिक आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तर तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स तुमच्या प्रोफाईलवरतीच येऊन जातात. हं. तर प्रिपरेशन त्याचं करायचं असेल तर तुम्ही प्रोफाईल व्यवस्थित करा. तुमचं ग्रॅज्युएशन ज्यातून झालेलं ते व्यवस्थित करा. इन्सिडेंट्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते Yes. इंटरव्ह्यू मधला इन्सिडेंट नव्हता. इंटरव्ह्यूच्या बाहेर म्हणजे माझा फॉरेस्टचा आता जो युपीएससीचा इंटरव्ह्यू झाला तो पहिल्या दिवशी होता. आफ्टरनून सेशनला योगायोगाने असं झालं की माझा सगळ्यात शेवटचा इंटरव्ह्यू आला. त्या दिवसाचा Okay. सगळ्यात शेवटचा इंटरव्ह्यू माझा. त्या इंटरव्ह्यूला आम्ही एका पॅनलकडे 5 जण होतो. ते 5 पॅनल मधले 3 जण आम्ही महाराष्ट्रातले होतो. अरे. लाईन सांगतो कशी होती. मोहिनी मॅडम ज्या आता आयफॉस ऑल इंडिया रँक 46 आणि सीएससी मध्ये 346 रँक 323. 323 रँक आहेत ते झाल्यानंतर सारंग म्हणून आहेत. Okay. ते पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये झालं. ते झाल्यानंतर मी Okay. असं लाईननी आम्ही एका पाठोपाठ एक इंटरव्ह्यू होतो आणि त्या दोघांनी ऑलरेडी सीएससीची इंटरव्ह्यू दिला होता. सो मला एक वेगळी नर्वसनेस होती Okay. की या पॅनलकडे आता आपण ऑलरेडी जाणार जे इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि रिलेटिव्हली एक्सपिरियन्स असल्यानंतर फरक पडतो ना, तर मला एक वेगळी नर्वसनेस होता. तर आणि ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो होतो त्यावेळेस बाहेर बसवतात ते 5 मिनिटं, म्हणजे Yes. जोपर्यंत आपल्याला आत Waiting. बोलवत नाहीत तोपर्यंत रॅन्डमली माझ्या मनात एक विचार आला की एवढे दिवस झाला आपण प्रिपेअर करतोय आणि तुला आज संधी भेटली तर कशाला भीतोय? म्हणजे Yes, yes. जसा आहे तसा जा, म्हणजे गो ॲज यू आर आणि जसं आहे तसं प्रेझेंट कर. सो मग मला एक वेगळं फिलिंग आलं त्यावेळेस. त्यानंतर मी असं वेगळं होतं, म्हणजे त्या 5 मिनिटानंतर मी वेगळ्या माइंडसेटमध्ये गेलो होतो. सो मग आतमध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यू खूप स्मूथ झाला, म्हणजे जसं आहे तसं बोललो होतो मी. हा एक इन्सिडेंट मला आठवतो चांगला की ते 5 मिनिटं त्या हॉलच्या बाहेर बसल्यानंतर माझ्या मनात Okay. विचार काय होते ते. आणि दुसरं महत्त्वाचं की इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज आणि पर्सनॅलिटी यापैकी कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं? कारण की आपण पाहतो बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू म्हटलं की काही विद्यार्थी एकदमच, आता मी ॲग्री एमपीएससीच्या काळामध्ये पाहिलं किंवा एमपीएससी फॉरेस्टच्या काळामध्ये पाहिलं, विद्यार्थी नॉलेजवरती जास्त भर देतात रादर दॅन पर्सनॅलिटी हां. ग्रूमिंग जे आहे त्या काळामधलं. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? ओके. ते इंटरव्ह्यू आपण जसं म्हणतो तसं ते नाव इंटरव्ह्यू नाहीच आहे. ते पर्सनॅलिटी Personality टेस्ट म्हणूनच म्हणतात. सो ते पर्सनॅलिटीकडेच पाहत असतात. म्हणजे त्यांचा कल तुमच्या ॲटिट्यूडकडे असतो रॅदर दॅन नॉलेज. पण तो ॲटिट्यूडचा एक कंपोनंट आहे कॉग्नेटिव्ह, जो नॉलेज असणं गरजेचंच आहे. फॉर एक्झाम्पल मला जर ॲग्रिकल्चरबद्दल त्यांनी क्वेश्चन विचारला बेसिक आणि तो मला सांगता नाही आला तर इट गिव्ज अ बॅड इम्प्रेशन. सो नॉलेज पण लागतं, पण मोर ऑर लेस नॉलेज आहे त्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्ही सिच्युएशन कशी हँडल Handle करताय आणि तुमचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष असतं असं मला वाटतं. ओके. आता या पॉडकास्टच्या आपण शेवटच्या सेगमेंटकडे येऊया. काही क्लोजिंग क्वेश्चन आणि त्याचबरोबर रॅपिड फायरचे काही क्वेश्चन्स घेऊया आपण सध्या. की सध्या जर ॲग्रिकल्चर असेल ग्रॅज्युएट किंवा बाकीचे जे ग्रॅज्युएट्स आहेत, परीक्षा करणारा विद्यार्थी म्हणूया आपण रादर दॅन ॲग्रिकल्चर, तर त्यांना जर एका वाक्यामध्ये तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल की ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं आहे तर? स्टिक टू सिलेबस अँड PYQs. म्हणजे सिलेबस खूप मोठा वास्ट आहे. ते नॉलेजच्या मागे पळण्यापेक्षा तुम्ही एक्झाम डिमांड काय करते Yes. त्याच्याकडे लक्ष द्या. ओके. म्हणजे आता एक्सप्लेन करतो जरा मी की फर्स्ट इयरला मला हेच कळालं नव्हतं की मी खूप जास्त, आता फॉर एक्झाम्पल वर्ल्ड हिस्ट्री सारखा विषय मी त्यावेळेस 15-20 दिवस करत होतो. वाचत. म्हणजे त्याचा की आउटपुट खूप कमी निघणार होतं एक्झाम मध्ये. सो स्टिक टू सिलेबस अँड PYQs. ओके. आणि जर एक मला महत्त्वाचा असा एक वेगळा क्वेश्चन विचारायचा आहे की जर तुम्ही बॅकला गेले तर प्रिपरेशनच्या काळामधला इनिशियलमधले जे ओंकार पवार होते त्यांना जर सल्ला द्यायचा असाल तर तुम्ही काय सल्ला द्याल? अच्छा, हे आन्सर मी आता पहिलं म्हणजे हेच ऍक्च्युअली मला
खूप विचार करतो मी की आपण त्यावेळी असं काही केलं असतं तर काय वेगळं केलं असतं. जर आता मला परत संधी भेटली तर हेच जसं मी म्हटलं की सिलेबसला स्टिक राहणं, डिकोड करणं सिलेबस, परत PYQs ॲनलाइज करणं आणि डिमांड ऑफ एक्झाम काय आहे ते पाहणं. आणि दुसरी गोष्ट आणखी एक महत्त्वाची आहे, कुणीतरी असेल मेंटर, येस. तर मेंटर पाहणं की बाबा जसं कुणीतरी सेल्फलेसली तुम्हाला कोणतरी सांगत असेल की हे असं नाही असं आहे, तो इथं चुकतोय, तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की फाइंड अ मेंटर अँड स्टिक टू सिलेबस अँड PYQs. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन की एखादं जर पुस्तक MPSC वाल्यांना UPSC वाल्यांना सुचवायचं असेल रादर आपल्या ह्या वेगळ्या ह्याच्यापेक्षा जे की तुमच्या जर्नीवरती इम्पॅक्ट पाडून गेलेलं आहे असं एखादं पुस्तक? अवंतर हां, अवांतरमध्ये एखादं. भरपूर फील्डमधले वाचलेत. म्हणजे मग माझा इंटरेस्ट जरा फायनान्शियल्सच्या ह्याच्यात होता म्हणून मी ते रिच डॅड पुअर डॅड एक वाचलं होतं. आणि इकिगाय एक बुक आहे जे चांगलं आहे की तुमच्या परत द मोंक हू सोल्ड द फरारी, ती एक बुक आहे. जे आहेत म्हणजे जास्त मी नाहीत वाचलेले, पण एवढे 2-4 वाचले होते मध्ये मध्ये जो टाइम भेटला तो. फिरायला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे जायला जर्नीच्या पाहिजे दरम्यान? सर. हां, तुम्हाला जायला काय? पाहिजे. तुमचे छंद जोपासा. म्हणजे जसं तुम्हाला तर माहिती आहे मी खूप फिरतो. हां, तेच मी बघितलेलं. हा म्हणजे कसं होतं की एक्झामचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही खूप फ्रस्ट्रेटेड स्टेटमध्ये असता. खास करून मेन्सच्या फेजमध्ये असाल किंवा, तर मग फ्रस्ट्रेशन कुठंतरी निघालं पण पाहिजे जेणेकरून तुमचं डोकं शांत होऊन तुम्ही परत बॅक टू वर्क याचा. सो माझं ते होतं की मला जिमचा शौक आहे, रनिंगचा शौक आहे, फिरायचा शौक आहे. ह्या 3 गोष्टी झाल्या की मी जरा शांत होऊन जातो आणि अभ्यासाकडे फोकस करू शकतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत आज आपण ओंकार सरांकडून जाणून घेतल्या, जसं की UPSC ऑप्शनल असेल, ॲग्रिकल्चर MPSC असेल किंवा ओव्हरऑल करिअर गायडन्स असेल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व बाबींचं अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन जे आहे ते सरांकडून आपल्याला भेटलेलं आहे. कृषी प्रबोधिनीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने किंवा कृषी प्रबोधिनीच्या परिवाराच्या वतीने मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सरांना पुढील प्रशासकीय तसेच वनसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हावं, ॲज अ तुम्हाला आम्ही महसूलमध्ये पण पाहू अशी आमची अपेक्षा आहे. तर या सिव्हिल मेन्ससाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या कृषी प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मवरती उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार सर. धन्यवाद.